नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल चविष्ट राजमा चावल। एकदा ही रेसिपी करून पाहिली तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी रात्रभर राजमा पाण्यात भिजत ठेवा। जर अचानक राजमा बनवायचा असेल तर गरम पाण्यात 2 ते 4 तास भिजवूनही वापरू शकता। भिजलेला राजमा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्या। त्यानंतर कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवून घ्या। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करा। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, तमालपत्र आणि दालचिनी घाला। यामुळे राजम्याला अप्रतिम सुगंध येतो। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्या। आता 4 टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घ्या। आता तयार केलेली पेस्ट कढईमध्ये घाला आणि चांगली परतून घ्या। टोमॅटोचा कच्चेपणा लवकर जाण्यासाठी चवीनुसार मीठ घाला। आता मसाले घालूया। 1 चमचा हळद, 1.5 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला घाला। चवीनुसार लाल तिखट, सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून मंद आचेवर शिजवा। मसाल्यातून तेल वेगळे सुटेपर्यंत शिजवणं खूप महत्त्वाचं आहे। यामुळे ग्रेव्हीला चव आणि रंग दोन्ही अप्रतिम येतात। मसाला छान घट्ट झाला की त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला आणि पुन्हा 5 ते 7 मिनिटं शिजू द्या। आता उकडलेले राजमा घालून मसाल्यात व्यवस्थित मिक्स करा।
राजम्याची ग्रेव्ही हॉटेलसारखी क्रीमी होण्यासाठी मध्येच काही राजम्याच्या दाण्यांना हलकेसे मॅश करा. ही छोटी ट्रिक ग्रेव्हीला छान घट्टपणा देते. आता पुन्हा 7 ते 10 मिनटं मंद आचेवर शिजू द्या, म्हणजे सर्व फ्लेवर्स एकमेकात छान मुरतील. आता राजम्याची चव अजून वाढवण्यासाठी एक छोटासा तडका देऊया. 1 चमचा तूप गरम करा, त्यामध्ये जिरे घाला आणि त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घाला. हा गरमागरम तडका राजम्याच्या ग्रेव्हीत ओता आणि लगेच झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं तसेच राहू द्या. यामुळे तुपाचा आणि मसाल्याचा अप्रतिम सुगंध राजम्यात मुरतो. आणि आपला स्वादिष्ट राजमा तयार आहे. कुकरमध्ये 1 चमचा तूप गरम करा, त्यामध्ये जिरे घालून ते छान तडतडू द्या. आता धुतलेले तांदूळ घालून 1 ते 2 मिनटं हलक्या हाताने परतून घ्या. त्यानंतर आवश्यक तेवढे पाणी घालून कुकरमध्ये झाकण लावा आणि 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. आता गरमागरम जीरा राईस प्लेटमध्ये वाढा, त्यावर भरपूर राजमा घाला आणि त्याची ही अप्रतिम जोडी सर्व करा. बघा ना, किती छान क्रीमी ग्रेव्ही, मऊ राजमा आणि सुगंधी जीरा राईस. अगदी पाहता क्षणीच खाण्याची इच्छा होईल. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आनंदी राहा आणि चविष्ट स्वयंपाक करत राहा. नमस्कार.